अतिक्रमणामधून काढण्यात आलेल्या बेघर लोकांना त्वरित राहण्याची सोय करावी अशा आशयाचं निवेदन आर.बी. दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने पालिका आयुक्तांना देण्यात आलं। जे टॅक्स पावती, लाईट बिल, पाणीपट्टी सर्व भरतात त्यांची घरं महानगरपालिकेनं पाडून टाकली। तसंच घोंगडेवस्ती, मित्रनगर, नीलमनगर, अक्कलकोट रोड, कोंडानगर या ब्रिज खालील सर्व लोकांचे अतोनात हाल होत आहेत। हे सर्व नागरिक बेघर झालेले आहेत। गेले 2 दिवस रस्त्यावरच झोपत आहेत। या बेघर लोकांची राहण्याची सोय त्वरित करण्यात यावी अशा आशयाचं निवेदन आर.बी. दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेमार्फत देण्यात आलं। यावेळी संस्थेचे अध्यक्ष रमाकांत बाळशंकर, विश्वभूषण कांबळे, विजय कांबळे, दादा सुरवसे, भैया साबळे, माधू इनामदार, रविकांत बाळशंकर, बुद्धभूषण कांबळे, विश्वरत्न कांबळे, राहुल बाळशंकर आदींची उपस्थिती होती। 50 वर्षापासून राहत असणारे पिढ्यानपिढ्या याच ठिकाणी गेले असल्यामुळे हे महापालिकेचे आयुक्त साहेबांनी कोणताही विचार न करता जे अतिक्रमण हटवण्याचा जो निर्णय दिलेला आहे ते अतिशय चुकीचा असल्यामुळे आणि सोलापूरमधल्या ज्या ठिकाणी जे गरीब लोक राहत होते त्या ठिकाणीच नाही का त्यांच्या घर उद्ध्वस्त करण्याचं काम अतिक्रमण केलेलं आहे आतापर्यंत। त्यामुळे कोंडानगर या ठिकाणी तर महिलेचा जीव गेला, त्या ठिकाणी बाहेर रस्त्यावर रोडवर राहून ब्रिजच्या खाली तिचा जीव गेलेला आहे। असे हजारो एक लोक बेघर झालेले आहेत, त्यांना घरापासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे। तरी अजून घोंगडे वस्ती या ठिकाणी परवा दिवशी 2 दिवसाखाली अतिक्रमण काढण्यात आले, मित्रनगर या ठिकाणी अतिक्रमण काढण्यात आले। असे लोक एवढे संतापना गेलेले आहेत की त्या लोकांचा अतिशय त्याने राहणार कुठं जगणार कुठं, सर्व नाही का शारीरिक कामकाज, या अंघोळ, बाथरूमला जाणे हे सर्व करणार कसे? कारण असे लोकांना आयुक्त साहेबांनी वैयक्तिक व्हिजिट देऊन त्यांची काय ती स्वतःची परिस्थिती बघून त्यांना लवकरात लवकर राहण्याची सोय करण्यात यावी। अन्यथा सोलापूरमधल्या आर.बी. दयावान संस्थेच्या वतीने महापालिकेवर उग्र प्रकारे आंदोलन हे मोठ्या प्रकारे आंदोलन असे छेडण्यात येईल।